टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्यात अनेक भागामध्ये पाऊस सुरू झालेला आहे, परंतु अनेक भागात जर आपण पाहिलं तर अजूनही पावसाचा खंड आहे। अमरावती जिल्ह्यात अनेक भागात पाऊस झाला, पेरण्या सुरू झाल्या, मात्र ज्या भागात पाऊस झाला नाही, समाधानकारक पाऊस झाला नाही, त्या भागात जर आपण पाहिलं तर पेरणीपूर्व मशागतीची कामे अजूनही सुरू आहे। जवळपास आजची 18 तारीख आहे आणि कपाशीची जी आहे ती लागवड अनेक भागामध्ये सुरू व्हायला पाहिजे होती, परंतु पुरेसा पाऊस झाला नाही, त्यामुळे अजूनही पेरण्या खोळंबलेल्या आपण दुसरीकडे बघू शकतो। या ठिकाणी महिला मजुरांच्या वतीनं अजूनही जी आहे ती पेरणं खरीप पूर्व जी आहे ती या ठिकाणी मशागत सुरू आहे। वेचणीचं काम जे आहे ते काळ्या वेचणीचं काम सध्या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। समाधानकारक पाऊस अनेक भागामध्ये झाला नाही, त्यामुळे अजूनही कामं जी आहे ते रखडलेली आहे। पेरणीचा कालावधी जो आहे तो पेरणी अजूनही रखडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अमरावती जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर आतापर्यंत फक्त केवळ 10 ते 11% पेरण्या झालेल्या आहेत। जवळपास 2 आठवडे जून महिन्याचे उलटून गेलेले आहे। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर मे महिन्यामध्ये अनेक भागामध्ये मान्सूनचा पाऊस आलेला होता, परंतु पुढच्या काळामध्ये पाऊस नाही असं हवामान विभागाने सांगितलं, त्यामुळे त्या काळात जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नव्हत्या, परंतु आता पेरणीची वेळ आहे, परंतु अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तर समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे पेरण्या ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना आता अनेक भागामध्ये तुषार सिंचनच्या माध्यमातून पिकं जगवण्याची वेळ आलेली आहे। दुसरीकडे अजूनही पेरणीची प्रतीक्षा आहे, पावसाची प्रतीक्षा आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वेळ मिळतो त्या शेतकऱ्यांच्या वतीने जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने शेतातील काळ्यांची वेचणी या ठिकाणी केली जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो महिला मजुरांच्या माध्यमातून जे आहे ते शेतात जे आहे ते मशागतीचं काम या ठिकाणी सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढील काही दिवस जर पाऊस आला नाही तर पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर धडपड करावी लागणार आहे। दुसरीकडे विद्युत पुरवठा अनेक भागातला वारंवार खंडित होत आहे, त्यामुळे पिकं जगवणं जे आहे ते शेतकऱ्यांसाठी मुश्किल ठरणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।